अस्सलामु अलैकुम नजरीन, आप देख रहे हैं हाल न्यूज चैनल। आज की सबसे बड़ी खबर, मनोज जरंगे पाटिल साहब का यह बयान सुनकर फिर से महाराष्ट्र सरकार हिल चुकी है। गृहमंत्री होते तेच आता मुख्यमंत्री असणार आहेत। कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही। मी परवा तुळजापूरमध्ये सांगितलं, कोणी असला आम्हाला सुख नाही। 75 वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे, आम्ही जाणार। सोशल मीडियावर एक चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान गटा एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात, कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा चांगला विरोध केला होता। मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतोय, ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेत एकत्र एक गट्टा मतदान भाजपला केलंय। त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये, कसं पाहता याच्यात? माझ्यामुळे भाजप सरकार आलं कसं काय होत? नवीनच आली सिस्टम एकत्र झाले। अहो जाऊ दे, आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगन काय काय झालं आणि काय 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 नाही झालं। पण माझ्यामुळे भाजप आलं हे नवीनच शोध आहे आता। पण मी मैदानात नाहीये, माझा समाज पण नाहीये, कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं। त्यामुळे विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं। समाज मालक ठेवला होता, आता पुन्हा समाजच मालक आहे। आम्ही लढून मिळू। आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं, आरक्षण महत्वाचं होतं। आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही। गरीबाला आम्ही जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, रुसून द्या, ज्याला तिकीट मिळालं नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला, आम्ही तुमच्या सोबत आहेत। गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे, राजकारणाची देणं घेणं नाही। तुम्ही मानता आणि त्या लढ्यात उभा राहायला मी तयारी, हे मला जाहीर मराठ्याने सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन। सरकार गुडघ्यावर टिकेलेलं मराठी स्थापन होणार आहे, मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे। सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे? शुभेच्छा आहे का त्यांना? झाल्यावर ना हो ना, आधी झालेच नाही तर आधीच काय करावं शुभेच्छा? आणखीन ते 7 दिवस लांबिलत मग काय करायचं? गेलं का आपल्या वयाला शुभेच्छा बी त्याच मग ते होऊ द्या। हा, सांगणं मात्र एक आहे, मराठ्यांशी बेमानी करायचं नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार। हा, नादात पडायचं नाही। ते सत्ता आली, लय बहुमताने आलोत, मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही। बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं। पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही, याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन। मराठ्यां पुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही। हा, ते शांत आहेत तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं, नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते मग ते। हा, सरकार फरकार काय नाही, मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही। हा, त्याचपेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं, आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं, तिनेही गॅजेट पण लागू करायचे। मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे, ते पण द्यायचं। उग सत्ता आली, लय मोठे आले म्हणून मस्ती द्यायचं नाही आणि येडवण करायचं नाही। मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो, मी टिकून बी देणार नाही। लाडकी बहीण योजनेची सुद्धा आता त्यांनी तपासणी सुरू केली। तपासणी परत तर आता 21 रुपये द्यायचे, आता 8 नियम आता ते कडक करणार। अरे ते लय चाबरे आहेत। मी त्या टायमाला लाडक्या बहिणीला म्हणलो होते, असे चाबरे आहेत पहिले। अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसतात, कपा कप वाटी देत। हा, कुठून आणते तो, कुठून पैसे लय आणते तो, जे आकडा इकडे 15 डोळे होते तिकडे, इतकी 1000 कोटी आणले वाटीले, कुठून आणले? एकाने घरी केलं नाही, वावरही केलं नाही, कोणचं नाही, सगळ्याच वावर जशाल तसेच आहेत। पुऱ्या मंत्र्याचे, आमदाराचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळेच वावर तसेच आहेत। बघ पैसे आणले कुठून? इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले। आता बंद बी केली दिसती, आटी घातल्यात म्हणल्यावर आता काय भेटायचं नाही। त्याने आटी अशा कशा घातल्यात काय माहित, अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही, अशी आट असायला पाहिजे त्यांची। म्हणजे लय हुशार समजते स्वतःला, म्हणजे ते असेच आट काढू शकते ना ते, ज्याला घरी त्या लाडक्या बहिणीले, आता सगळ्या लाडक्या बहिणीले घरी, मग कोणाला देतो? तुला घेतो घ्या त्याला। हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत, हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत, कर्जमुक्ती करणार नाहीत, शेती मालाला भाव देणार नाहीत, लाईट देणार नाहीत, पाणी उपलब्ध करणार नाहीत, नुसते डांबऱ्या बांधित, नुसते रोड टाकी देत। काय करते का? नुसते रोड खांदे, सिमेंट काढी देत, डांबर टाकी दे, डांबर काढी दे, सिमेंट टाकी दे, दुसरं काहीच करीत नाही। नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल, भले ऊस डोक्याचे, इथून ते नुसते चित्र, त्या समृद्धीवर बघितलं नुसते चित्रच आहेत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर, इतकं टोल ते, म्हणजे हे नुसते रोड बांधतात। गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत। त्यांच्या कापसाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, रांगशाला भाव पाहिजे, सोयाबीनला पाहिजे, गव्हाला पाहिजे, नाही तिकडे नाही भाव। कर्जमुक्ती नाही, इकडे तेल वाढीते, मीठ वाढीते, सगळं वाढीते, कळून देणार नाहीत काही। एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीत, हे लय नमुने पाहिजेत। पण आता आपणच मैदानात नव्हतो, त्याच्यामुळं मजा नाही। नसता आपण जर मैदानात असताना समीकरण जुळलं असताना सपडा सापच केला असता। हो, पण आता हुकलं ते जाऊन दे, आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो, मेळ जुळला नाही आम्हाला, लवकर देऊ बघू, पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार।
काय ताकद वापरायची तो वापरायची, पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. हा, प्युअर सावध येतात आम्ही. आणि प्युअर मराठी त्याच्यात. एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता. जेव्हा लाठीचार्ज झाला निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाची मागणी केली, याच्याकडे कसं पाहतायचं? नाही त्याचा वैयक्तिक मत आहे, ज्याचं त्याचं मत आहे. काय मागव आंदोलन, मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, म्हणून हा प्रश्न विचार. नाही त्यांनी काय मागावं ते वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी मागायचं का नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, दादा लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं. त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं. मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही, आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही. मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत. समाज नाही म्हणत आम्ही, समाज कधीच जाणार नाही. उगाच काहीच गरज नाही, त्यांचं आणि आमचं काहीच वाकडं नाही कुठंच. उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बरं ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, कसा विरोध करावा, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच 2-3 जातीने पलटी लिस्ट, हे सत्य आहे. बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, त्यांनी उगाच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की मोजकेच मंत्री ते शपथविधी घेणार आहे, त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार आहे. मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे, उपोषण आहे, ती कशी ठरणार? आज सगळं ठरलं काय आता, मला हुंबल झाले हो. ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं, पुढे ढकलल्यावर तारीख, पुढे ढकल्यावर तारीख. आता ते आपली तारीख काय असणार? तारीख तर मी सांगणार, तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. मी तुम्हाला कधीच लपवत नाही, मीडियाला मी कधी काही लपवत नाही. कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा, मीडियाच्या बांधवाने ताकदीनं लावून धरला ना. खरंच ना, आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीनं लढा होता तितकाच ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता, आजही धरलेलाच. त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही. त्याच्यामुळे तारीख आणखीन ठरली नाही आपली. तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. एकदा सरकार स्थापन होत्या नाही, हे काय होईल, आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही, सरकार स्थापन नाही करायची, तिसरंच करते. मग त्यांनी याला मोर देवोपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू. या निवडणुकी तारीख तशीच लांबली होती पुढं. त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही. आता त्यांचे काय आता कशा शपथ घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही. कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे, कारण तो बलाढ्य, मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद मिळून, कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकराच कल्याण, आमच्या लेकराच काय गोरगरिबाच्या. म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत आणि सगळे आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत. नाही बोलला ना, मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलीच नाहीत. त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना. नाही बोलला ना, मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय. फुकट नाही मतदान केलं म्हणते भाऊ, तुला आरक्षणाचं बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे, कारण रोज पोरं नोकऱ्याला लागायले. त्यामुळे त्यांचं हो द्या, आपण तारीख डिक्लेअर करू. कारण मी आज अचानक आलो होतो, त्या परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं. आज 3रा दिवशी अचानक, म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो. त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही, कोण ठरलंय, किती जण ठरलंय, आणखीन माहिती घेतली नाही मी. त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी. ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती, म्हणून मी भेटायला आलो. आंदोलनाच्या बाजूलाच आता नवनाथ वाकणारे बसणारे. हा, मी म्हणलं ना, मला काय फरक नाही पडतो. माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला, की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. तुमचं आणि आमचं आयुष्यात वैर नाही, आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं आयुष्यात. मग नेत्याने काय विरोध करावा? धनगर समाज तर आम्हाला विरोध करीत नाही करत. नेत्याने काय विरोध करावा? कारण आम्ही तुमचं काही बिघडलेलंच नाही ना. आमचं आरक्षण ओबीसीचे मान्य करा तुम्ही. गॅजेट आहेत आमची, तुमच्या आधीचे 3ही, हैदराबादचा असन, सातारा संस्थानाचा असन, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असन. 4था गोष्ट सांगतो, 83 क्रमांकाला कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा अध्यादेशी जे आहे. तुम्ही विरोधच का करताय आम्हाला? बरं, तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला, हे सगळ्या धनगर बांधवांना पण कळतंय. नाही लागत. तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा. तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता. विनाकारण म्हणतोय आम्ही, विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता?
तुमचं आणि आमचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडणिकात घेता हे सवाल आहे माझा. काहीच गरज नाही ना. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तुमचं आम्ही मागत नाहीत. हा, तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही, मग आमच्या वाटा आम्ही वाटत जात नाही, तुम्ही का बळत वाटत जाताय. घेणं नाही देणं नाही, मग त्याच्यामुळे काय होईल. मग आता मराठ्यांतर किती दिवस सहन करायचं. मग देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे, आपण त्यांचा विरोध केलेला आहे. आता पुढे काय नियोजन काय असतं? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं, आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते, त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा. कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे, आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हा विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील उद्या त्यांची 5 तारीख ठरलेली आहे. होणार आहे. तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. अंतर्वालीत हे फायनल आहे, 100% अंतर्वालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं, कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जर आली पुन्हा चालत म्हणे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ आता. आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे, पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशी. जिथे मराठा समाजाचं तुमच्या नेतृत्वात उपोषण होईल तिथे आम्ही उपोषण करू असं ओबीसी नेते म्हणताना दिसत आहेत. आता अधिकार हे बघा, ते आपण कधीच भांडत नाही तसलं. ज्याला त्याला अधिकार. मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी, प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी उपोषण करू शकतो, मागणी करू शकतो, काय अडचण नाही. आणि आम्ही कधीच ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही, कधीच नाही. माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसींना सामान्य एक वाईट शब्द गेले. नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही, कारण हे कोणाचेच नसते, त्यांचे नाही ना आमचे नाही. आणि आता जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात ना, त्यांना तर पक्क ओळखीला आता ओबीसीने हे कशासाठी होते, काय मागणी केली आणि काय मागते. हे गोरगरिबाचे लेकरं सुधारावं याच्यासाठी नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आम्हाला विरोध काय 2-3 नेत्याचा आहे, 2-3 नेते तेवढेच. समाजाचा नाही ना, धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे. समाज म्हणलो आम्ही ना, आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, मला 18 पगड जातींचा आहे ना, 12 बलुतेदारांचा आहे ना, ओबीसीचा आहे. थोडेफार नेते ते असतात आमचे आहेत ना 2-4. त्यांना काय नाव ठेवा. आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना. दादा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे. पण आमचे 5-7 जण असे आहेत ते आम्हाला विरोध करतात. त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही, समाजासाठी मी करतो. मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढा यशस्वी करण्यात सक्षम झालो. आणि मी काय खपाना भाऊ, त्यांना खपत नाही, पचत नाही, मायाच मागा लागलेत. बरं आमचेच, अरे आपल्या लेकराला मागू लागा यार, बोलू लागा. मग तुमचं काय असेल तर नंतर 2 कानाखाली ठेवून द्या. नंतर हे आरक्षण 100% मराठ्याला मिळाल्यावर बोलून घेऊन 2 कानाखाली लावा, चालतं ते. आता ती वेळ आहे का? आज समाज स्वतःचे लेकरं मोठे होत म्हणून झुंजतोय. रिअल सांगतो ना दादा, हे मी पोटतडकीन शब्द सांगतो. आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक की खूप ताकदीनं संघर्ष करतो. आणि त्याची कशात बी तयारी. काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो, ताकदीनं गोरगरीब बाहेर निघाला होता काल. आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून. अचानक 2 दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले. म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी, आपले लेकरं मोठे व्हावेत. जे 4-5 जण आमच्यात बोलणार आहेत ना, त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार,
आपण गोरगरीब लेकरं मोठे होते नाही आरक्षण मिळू उभ्या आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडू पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं तर घरात बसू तर ते भयाच मागा लागत येत कोणाला उठी देत आणि माझ्या मागं लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरिबाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी गरिबासाठी लढणार आहे. तुम्हाला काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बघू बघणार आहे सोडणार नाही तुम्हाला